कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा हॅलो बाबा, हा मी निघालोय निशीकडून। आता हे इथे पोहोचलो, इथून बस निघतात ना, हा तिकडे आहे। नाही ऐका बाबा, मला आता फार वेळ फोनवर बोलता येणार नाही, कारण मी सकाळपासून फोन चार्जिंगला लावला नाहीये, तर बॅटरी एकदम लो आहे। फोन कधीही बंद पडू शकतो। हा उगाच प्रवासात फोन बंद पडायला नको। हा मी एकदा गाडीत बसलो ना की तुम्हाला कॉल करतो, ठीक आहे? हा बाय बाय। श्रीनू, चारू, अरे तू इथे काय करतेस? तू मी तुला सोडलं होतं ना तुझ्या मावशीकडे, आणि हे काय बॅग्स वगैरे घेऊन तू कुठे? वेळ काय, अशी रात्रीची फिरत जाऊ नको। तू जा आधी। चारू, काय झालंय मला सांगशील का? तिकडे तुला कोणी काही बोललंय का तुला? सांग ना, काय झालं चारू? श्रीनू, अरे मावशीने मला घरात नाही घेतलं। का? असं का केलं तिने? बोल ना चारू। अरे त्याचं काय झालं की माझ्या आधीच माझी कीर्ती मावशीपर्यंत पोहोचली होती, त्यामुळे मला बघून तिने तोंडावर दार बंद केलं। मला म्हणाली, तुमच्यासारख्यांना जागा माझ्या घरात नाहीये। ती म्हणाली, तुला घरात ठेवण्यापेक्षा बाहेर जाऊन भीक माग। बरंच काही बोलली। जाऊ दे। मग आता कुठे जाणार आहेस तू? आता कुठे जाणार? घरीच जाईन। आई बाबा जे काही बोलतील ते मुकाट्याने ऐकून घेईन। आणि हो श्रीनू, आता मी स्टँडवर होते ना, तिथे कळलं की कोकण हायवेवर कुठेतरी दरड कोसळली आहे, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रात्रीच्या सगळ्या गाड्या कॅन्सल झाल्या आहेत। काय? हो अरे, मग आता काय करणार आहेस तू? आता काय मग? हे पावसा पाण्याचं कुठे जायचं मला? श्रीनू, हे बघ, इथे समोरच हॉटेल आहे। आपण रात्री इथे थांबू आणि सकाळीच लवकरची गाडी पकडून निघूया। तू गावी जा, मी घरी जाईन। पण दोघांचे हॉटेलमध्ये? श्रीनू, टेन्शन नको घेऊस, आपण वेगवेगळ्या रूम्स बुक करू। ठीक आहे श्रीनू, तू कम्फर्टेबल नसशील तर तू निशीकडे जाऊन थांब, मी इथेच हॉटेलमध्ये थांबते। नाही ठीक आहे। तर काल रात्रीचा प्रवास पण झालाय, मला सकाळपासून आराम पण नाही करता आला, जरा जड झालंय माझं। ठीक आहे, आपण जाऊ हॉटेलमध्ये थांबू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।